समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। पलूस येथील माहेर असलेल्या आरती प्रशांत जाधव वय 33 या विवाहितेचा नागपट्टिनम येथे संशयास्पद मृत्यू झाल्याने पलूस परिसरात खळबळ उडाली आहे। तमिळनाडूतून तिचे पार्थिव पलूस येथे आणल्यानंतर ग्रामीण रुग्णालय परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। आरतीच्या भावासह नातेवाईकांनी यावेळी गंभीर आरोप करत मुलगा हवा या हव्यासा पोटी तिच्यावर सातत्याने मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्याचा दावा केला। तसेच 3 वेळा गर्भपात करण्यास भाग पाडल्याचाही आरोप करण्यात आला। आरतीचा विवाह 2011 मध्ये नागपट्टिनम येथील सुवर्ण व्यावसायिक प्रशांत आनंदराव जाधव यांच्याशी झाला होता। लग्नानंतर 2 मुली झाल्याने सासरच्या मंडळींकडून मुलासाठी दबाव वाढवण्यात आला। डॉक्टरांनी पुन्हा गरोदर राहणे जीवाला धोकादायक ठरू शकते असा इशारा दिल्यानंतरही छळ सुरूच असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। माहेरून 50 तोळे सोन्याची मागणी करण्यात आली होती। उर्वरित सोन्यासाठी गेल्या 6 वर्षांपासून आरतीला माहेरच्यांशी संपर्क करू दिला जात नव्हता, असेही कुटुंबियांनी सांगितले। शनिवारी सकाळी आरतीच्या मृत्यूबाबत संशयास्पद हालचाली झाल्याचा आरोप करत सासरच्या मंडळींनी थेट माहेरच्यांना माहिती न देता स्थानिक सुवर्णकारांशी संपर्क साधून शवविच्छेदनाबाबत चर्चा केल्याने संशय अधिक बळावल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे। पती प्रशांत जाधव, सासू, ननंद आणि मामासह एकूण 6 जणांनी संगनमताने छळ करून आरतीचा जीव घेतल्याचा थेट आरोप तिच्या भावाने केला आहे। या प्रकरणातील सर्व दोषींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुटुंबियांनी केली असून पलूस परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे। जिचं डेथ झालं ती माझी आत्ती आहे अँड हे झाल्यापासून लाईक आज ही पॅट्रियार्कल थॉट्स आपल्या सोसायटीमध्ये आजही आहेत आणि हे इतके एक्सटेंडला वाढलेत की डेथ होत आहे। ते लिटरली लोकांना कळत नाही आहे की मुलगा हवाय ह्याच्यासाठी इतके वेडे झालेत की ह्या हद्दपर्यंत जाऊ शकतात। पॅट्रियार्कल ह्याच्यासाठी हे किती हे करू शकतात। हे आत्ताचं नाही आहे। जेव्हापासून तिला 2 मुली आहेत, जेव्हापासून तिची फर्स्ट मुलगी झाली तेव्हापासून तिला टॉर्चर चालू केलं। हे सगळं हे आत्ताचं नाही आहे की मुलगा हवाय मी दुसरं लग्न करणार हे करणार। तिला तेव्हापासून हरासमेंट करतात। हे सगळं चुकीचं आहे। स्टील जर तुम्ही सगळ्यांनी आम्हाला हेल्प केलं नाही ह्या सगळ्यामध्ये, हिला जर जस्टिस मिळलं नाही तर खूप अवघड आहे ह्या सोसायटीचं। कारण जर आज पण आपल्या सोसायटीमध्ये असे थॉट्स असतील तर आय डोंट नो काय होणार फ्युचरचं। मी निरंजन कदम। आज जी वारली आरती प्रशांत जाधवचा भाऊ, तिला एवढं टॉर्चर केलं गेलंय। मुलासाठी मुलं हवी आहेत, मुलगा हवाय। तिला 2 मुली आहेत। 3 वेळा तिचं ऑपरेशन झालं। डॉक्टरनी सांगितलं तर सिझर झालं। लास्ट टाइम जर आता 5व्यांदा तिचं जर ते हे झालं, प्रेग्नेंट राहिलं तर ती मरेल म्हणून, तरी सुद्धा ह्या निर्दयी नराधमांना अजिबात तिची कीव वाटली नाही आणि ती तरी तिच्यावरती अत्याचार केला आणि आज ती ह्या मरण शय्येवरती मेली ती पाक पूर्ण। अशा नराधमांना अजिबात सोडलं नाही पाहिजे। किती लग्न कधी झालं? 2011 साली लग्न झालं। तेव्हापासून यांची अशी हॅरेसमेंट चालू आहे। माझे वडील तिकडे नागपट्टिनम असते तमिळनाडूच्या शेवटच्या टोकाला, तिथं वडील गेल्यानंतर हा भडवा कशाला आलाय म्हणून तिच्या सासूनं पप्पाला ढकलून बाहेर काढलं। तेव्हा छळ केला अक्षरशः, आमच्या घरात लावून देत नाही। गेली 6 वर्ष झाली तिने घराची पायरी चढली नाही, येऊन देत नव्हती अजिबात। छळ केला तिने, बोलून देत नव्हती। जिथं बोलायला जाईल तिथं सासू शेजारी उभं राहायची, काय बोलतेस म्हणून। अशा नराधमांना सोडलं नाही पाहिजे, शिक्षा ही झालीच पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत सोडलं नाही। नवरा, सासू आणि एक त्यांच्या घरी तिची ननंद मामाला दिलेले, ती एकत्र राहतात। ह्या ननंद तिची सासू, तो मामा, त्याचं पोरग, त्याची पोरगी, ह्या सगळ्यांनी मिळून तिचा जीव घेतलाय। हे झाल्यानंतर तो मामा तिथून बाहेर पडलाय। तो सांगतोय की मी नव्हतो त्यात, पण ह्यांनी सगळ्यांनी मिळून तिचा जीव घेतलाय। हे कधी झालं आणि तुम्हाला कधी कळालं? हे झालं सर्वसाधारण शनिवारी सकाळी आम्हाला समजलं, पण त्यांचं म्हणणं आहे की हे आदल्या रात्री झालंय। मी खाली झोपलो होतो, बायकोनं वर कडी लावून घेतली, मला माहित नाही, स्टोरी मेंटेन करून सांगितली त्यांनी। दुसऱ्या दिवशी सकाळी मी गेलो, दरवाजा उघडला नाही, बॅटनं दरवाजा उघडला
आणि नंतर बघितलं तरी खाली पडली. पण हे कुठंही आम्हाला ते पटतच नाही आहे पूर्णपणे. यांनी मला कॉल अजिबात केला नाही. यांच्या तिथल्या याच्या स्वर्णकार संघटनेच्या अध्यक्षांनी मला 4 वेळा सांगितलं तुम्ही इकडे येताय का आम्ही तिकडे विल्हेवाट लावू. आणि त्यांचं नाव अनिल पाटील आणि प्रवीण पाटील हा त्यांच्यात सामील झाला. हा सर्वात 6वा गुन्हेगार आहे. त्याला सुद्धा अद्दल घडली पाहिजे. मला सांगतोय तो की फोन करून की तुम्ही इकडे येताय का तिचं PM करून तिकडच्या तिकडे तिची विल्हेवाट लावू. अशा सगळ्यांना. पतीचं नाव काय? पतीचं नाव प्रशांत आनंदराव जाधव. प्रवीण पाटील पूर्ण नाव सांगा. प्रवीण पाटील त्याचं पूर्ण नाव माहिती नाही. तो शिरगावचा आहे तो. आणि तोही तो 6वा आरोपी आहे. त्यानंही आम्हाला त्याच्या तिथं आल्यानंतर अजिबात कुठल्याही प्रकारचं त्यात त्यांनी सहकार्य केलं नाही. तिथं अक्षरशः आम्ही बाहेर उभारलो होतो. यांनी सगळं मॅनेज केलंय. आणि आम्हाला न्याय एक फोन तिच्या जवळ नाही. आम्हाला न्याय हा मिळालाच पाहिजे आहे. आणि तुम्ही त्यासाठी त्यांना किती सोनं घातलं होतं म्हणलं? आम्ही लग्नात तिला 20 तोळे घातलं, पुन्हा 30, आणि आता पुन्हा आणखी त्यांची 50ची मागणी होती. त्यातले 30 दिले, 20 अजून द्यायचे राहिले. तर त्यासाठी सगळे एवढे हॅरेसमेंट आणि मुलासाठी हुंडा आणि मुलगा या दोन्ही याच्यासाठी झाले. ओके. तिला ओळखीला दिवा पाहिजे होता. सारखी माझ्या पुरगीला टॉर्चर करत होती. 50 तोळं तिनं सोनं मागितलं, तेवढं घातलं किंवा तरी पुरगीला माझ्या मारली तिनं. तिला पोरग पाहिजे होता, नातू पाहिजे होता. मस्त देवासारख्या 2 पोरी होत्या तरी पुरगीला माझ्या मारलं. पोरग पाहिजे म्हणून पुरगीच्या माझ्या डोक्यात काय घातलंय किंवा तिनं त्या दांड्यानं पण मारली, नवऱ्यानं, सासूनं, सुना त्या नंदाच्या नवऱ्यानं, नंदाच्या पोरग्यानं, पुरगीनं माझ्या लेकीला मारले किंवा तिने. न्याय दिला पाहिजे मला. माझ्या पुरगीला न्याय मिळाला पाहिजे. पैसे देऊन सगळं विकत तिनं घेतलंय सगळं. तिथं रिपोर्ट सुद्धा तिनं पैसे देऊन घेतलाय तसाच. आणि जर सांगते इकडे न्यायला नको मुळशीना. माझ्या पुरगीला न्याय मिळाला पाहिजे. तिनं माझ्या पुरगीला या 4-5 पुरगीला माझ्या टॉर्चर करून मारल्या. डोक्यात काय गाठलंय, गळा दाबलाय, शरीरावर सगळ्या खुणा आहेत त्या. आणि तू कोण असे नाही त्याला पैसे सोनं देऊन त्याला रिपोर्ट दाबायला लावलाय तिनं. त्याच्या आईनं, बहिणीनं, मेवण्याच्या पोरग्यानं आणि पुरगीनं लग्नाला रांड आल्या तिनं. पैसे तर घेतले तिथं, लय पैसे घेतले तिनं, वाटले ती आणि दाबले. टाकलं पाहिजे. माझी मारली. मुली ह्याच सर्व काही आहे. तिला टॉर्चर करून मारलं. चौघांनी तिचा हात पाय धरले, तिने मारलंय तिला. तिच्या 2 पुरी असताना गावाकडे ठेवल्या आणि फक्त 4च घरात होती. मारलं हरामखोरांनी. लग्न होऊन किती वर्ष झाली? रात्रीचं बाहेर निघाली, गाडी घेऊन पळून गेली. लग्न होऊन किती वर्ष झाली? 17 वर्ष झाली. 17 वर्ष तिला लय टॉर्चर केले. 50 तोळं सोनं मागितलं तर 50 तोळं आमच्या हवाले केले पाहिजे. त्यात तिनेला 14-15 मारणार आहे. आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. ठीक आहे. अजिबात पाठवून देतो. 14 वर्षात आमच्याकडे येऊन देत नव्हती. गावाकडून आली तर आमच्या घरात पाऊल ठेवत नव्हती. तिला नातू पाहिजे होता. जुनैद आरती ही माझी पत्नी आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, समाज एवढं सुशिक्षित आहे. शासन बेटी पढाव बेटी बचाव धोरण राबवते. समाजामध्ये किंवा मुलगा पाहिजे म्हणून जर अशा पद्धतीने एका तस्वीरचं अंत होत असेल तर समाजानं ह्यातून काही घेण्यासारखं आहे. आणि मी असं म्हणतो की अशा गुन्ह्याला शासनाने जास्तीत शिक्षा देऊन अशी पुन्हा कुणाचं धाडस होऊ नये असं करावं अशी माझी अपेक्षा आहे. क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.